नमस्कार. आज आपण शिवाच्या एका अवताराला जाणून घेणार आहोत. तो नंदीचा अवतार आहे. हा नंदी अवतार कसा झाला याची एक छान अशी कथा आहे. नंदी अवताराच्या सोबत शिवाचे प्रासंगिक स्वरूपातले अनेक अवतार आहेत. या सगळ्या अवतारांना सुद्धा जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांची कथा आहे, ती पण जाणून घ्यायची आहे. पुराण कुठलंही काढा. आता एक प्रश्न जो समस्त जगताला पडतो किंवा हिंदुत्वाला नावं ठेवणाऱ्यांना प्रश्न पडतो, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तर द्यावंच लागेल. 12 ज्योतिर्लिंग असू दे, 4 धाम असू दे, शिवाची स्थान असू दे, की अजून काही कुठला देव असू दे, शक्तिपीठं काय, देवीची पीठं काय, ही सगळी भारतातच का? जर हिंदू धर्म सगळीकडे होता, तो अनादि अनंत काळापासून आहे, तो सनातन आहे, तर मग ही सगळी स्थळं भारतातच का सापडतात, अन्य ठिकाणी का नाही? असा एक लोभस गोंडस प्रश्न विचारला जातो. आणि मग आपली जी तरुण पिढी आहे ना, जेन झी, जेन अल्फा, बीटा, गामा, या सगळ्या पिढी, कॉकरोच म्हटलं की लगेच राग येणारी पिढी, या सगळ्या पिढीच्या मनामध्ये सुद्धा असा एक वैज्ञानिक प्रश्न पडतो की काय झालं असेल, कसं काय असं झालं असेल, फक्त भारतातच का? का एखादा देवस्थान बाहेरच्या कुठल्या देशामध्ये सापडत नाही? त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मला जैन झीला सांगायचं आहे की या प्रश्नाच्या उत्तरादाखल तुम्हाला काय करायचं आहे, तर सुंदरकांडाच्या आधी रामायणामधला एक प्रसंग नक्की बघा. मला वाटतं हा प्रसंग रामायणात मी सांगितलेला आहे. जेव्हा अरण्यकांडामध्ये सीतेचा शोध घेण्यासाठी म्हणून सुग्रीव आपल्या सगळ्या सैनिकांना बोलवतो, सगळ्या सेनेला बोलवून त्याचे 4 भाग करतो. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशेला पाठवतो. या दिशेला पाठवल्यानंतर कुठे कुठे काय काय लागेल याचं उत्तर, कुठे कुठे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला दिसतील, हे सगळं सुग्रीव स्वतः सुग्रीव आपल्या वानर सेनेला सांगतो. पूर्वेकडं कुठपर्यंत सागर आहे, पुढे कोणती जमीन आहे, पुढे काय दिसणार आहे, कोणकोणती बेट आहे, जावा सुमात्रा बेट कुठे आहे, आफ्रिका खंड कुठपर्यंत आहे, तिथे कधी लागेल, ही सगळी माहिती सुग्रीव देतोय. कृपया एकदा रामायण वाचा. ज्याला अजून काही जिज्ञासा आहे त्यांनी सोमनाथाला गेल्यानंतर सोमनाथाच्या मंदिराच्या परिसरातच असलेलं, म्हणजे तुम्ही मंदिराकडे तोंड करून उभे राहिलात की डाव्या बाजूला असलेला तो बाण नक्की बघून घ्या. जो बाण सांगतो की त्या दिशेला गेल्यानंतर एकही भूभाग तुम्हाला दिसणार नाही, असा त्या बाणाचा अर्थ आहे. त्या बाणाचा उल्लेख सुद्धा सुग्रीव रामायणात करतोय. पुढे जेव्हा या सगळ्या सृष्टीवरती हिंदू धर्माच्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या पुढे कालोघात नष्ट झाल्या. पण त्याच्या आधी सांगतो, आजही पूर्वेकडच्या देशामध्ये, कंबोडिया, इंडोनेशिया या देशामध्ये हिंदू परंपरा दिसतात. ब्रह्मदेश, ज्याला म्यानमार असं म्हटलं जातं, नेपाळ, भूतान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया या देशामध्ये तुम्हाला हिंदू परंपरा दिसतील. मॉरिशसमध्ये तुम्हाला दिसेल, अनेक भली मोठी शिवमंदिरं तुम्हाला तिथे दिसतील. एवढंच नाही तर इंडोनेशियासारख्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो तुम्हाला दिसेल आणि ते सांगतील आम्ही धर्म बदलला आहे, बाप नाही. इकडे तुम्ही गेलात तर कालयवनाचा इतिहास तपासून बघा. कालयवन किंवा गांधार नरेश शकुनी आणि त्याची बहीण गांधारी हे अफगाणिस्तानातल्या गांधार भागातून आलेले होते, ज्याला कंदहार हा नाव आत्ता प्राप्त झालेलं आहे.
अफगाणिस्तान आणि त्याच्याही पुढे यवन प्रांतापर्यंत ह्या सगळ्या परंपरा तुम्हाला सापडतील. कालौघात, परचक्रात, धर्मांच्या आक्रमणामध्ये लोकांनी धर्मही संपवला आणि धर्मासोबतच्या कहाण्याही संपवल्या. हिंदू धर्म नावाची प्रक्रिया अस्तित्वात होती, हेच काळाच्या पडद्याआड टाकून दिलं आणि धर्म उरला तो भारतीय उपखंडापुरता. आता सुद्धा भारतीय उपखंडातील आपल्या श्रद्धांना, विश्वासाला धक्का लावून, तडा देऊन धर्म कसा नाही, हा खोटारडेपणा कसा आहे हे पटविण्याचा प्रयत्न चालला आहे. राम मंदिराबाबत ज्या अफवा पसरवल्या आहेत तशाच अफवा सबरीमला मंदिराच्या बाबत पसरवण्यात आल्या होत्या, हे विसरू नका. शंकराचार्यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक होते, सबरीमला मंदिरात चोरी होते, पद्मनाभ मंदिरात चोरी होते आणि हिंदू धर्मावरची आस्था कमी करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळं आम्ही आता भारतात राहायचं असेल तर आमच्या आस्था आणि विश्वास अधिक प्रबळ ठेवला पाहिजे. या ज्या पुराणातील कथा आहेत त्याला ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहेत, त्या संदर्भांना लक्षात घेतलं पाहिजे. या परचक्रांनी किती वेळेला आमच्या सोमनाथाचं मंदिर तोडण्याचा प्रयत्न झाला. अनेक मंदिरं जी काळाच्या पडद्याआड गेली असती, त्या आधुनिक काळातील शंकराचार्य, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ही पुन्हा घडवून आणली आणि आमची ही परंपरा, एवढी उज्ज्वल परंपरा आमच्या समोर राहू लागली. म्हणून शिवकथा सांगता सांगता या गोष्टी मला सांगणं जास्त आवश्यक वाटतं. आम्ही विसरलो तर आमची पुढची पिढीही विसरेल आणि ती विसरली तर या धर्माचा आधारच संपून जाईल, हे लक्षात घ्या. आम्हाला धर्म जपून ठेवला पाहिजे, तो पुढच्या पिढीकडं संक्रमित केला पाहिजे, सांगितला पाहिजे. भगवान शिवानी वेगवेगळ्या रूपांना घेतलंय, वेगवेगळे अवतार धारण केलेले आहेत आणि त्यातीलच एक आहे नंदी अवतार. या नंदी अवताराची कथाच मी तुम्हाला आज सांगणार आहे. कदाचित ही कथा पुढच्या भागापर्यंत सुद्धा जाईल, पण ती नीट समजून घ्या. भगवान शिव वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये, वेगवेगळ्या कल्पामध्ये या सृष्टीच्या संचालनासाठी ब्रह्मदेवाला ताकद देत होते. वाराह कल्पातील 7वा मन्वंतर सुरू असताना देवानी वैवस्वत मनुचा जन्म केला, त्याची निर्मिती केली आणि त्याच्या पुढे या सगळ्याचा विस्तार करायला सुरुवात केली. याच वेळी भरतखंडामध्ये, जम्बूद्वीपामध्ये एक मोठा तपस्वी मुनी होता, शिलाद नावाचे तपस्वी मुनी. या शिलाद मुनींची इच्छा काय होती तर आपल्याला एक पुत्र व्हावा. आता गंमत अशी की शिलाद मुनी हे काही पत्नीकडून पुत्राची अपेक्षा करत नव्हते, तर शिलाद मुनींना एक दिव्य पुत्र हवा होता, जो अयोनिजा असेल, अजर असेल, अमर असेल. ते म्हणाले आपल्याला पोरग पाहिजे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा. असा पुत्र जन्माला आला पाहिजे ज्या पुत्राचा तिन्ही लोकी झेंडा लागेल, जो दिव्य असेल आणि अयोनिजा असेल. आता अयोनिजा पुत्र हवाय तर ते देवाशिवाय कोणी देऊ शकणार नाही. आणि गंमत अशी की अयोनिजा पुत्राची प्राप्ती करणं म्हणजे देवच आपल्याला भेटणं अशी इच्छा व्यक्त करणं आहे. असा अयोनिजा पुत्र मिळण्याचं भाग्य राजा दशरथाला मिळालं. त्यानंतर ते भाग्य वसुदेव देवकीला मिळालं. अशा अयोनिजा पुत्राला सांभाळण्याचं भाग्य यशोदा आणि नंदबाबाला मिळालं. आता असाच पुत्र हवाय तो या महर्षी शिलादांना. शिलादांनी दीर्घकाळ इंद्राची तपश्चर्या केली. देवराज प्रसन्न झाले तर आपल्याला अयोनिजा पुत्र देऊ शकतील असं त्यांना वाटलं आणि त्यांनी दीर्घकाळ
कठोर अशा स्वरूपाचं व्रत देवराज इंद्राचं केलं. देवराज इंद्र प्रसन्न झाले, समोर उभे राहिले, म्हणाले, बोला महर्षी, काय हवंय? म्हणाले, देवा, फार काही सांगू नये, काय मागावं देव समोर दिसल्यावर? देव समोर दिसला की सगळंच मिळालं ना. देव दिसल्यावर काही मागायचं नसतं. तरी माझी इच्छा आहे की एक दिव्य असा अयोनिजा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. ते म्हणाले, हे जरा माझ्यासाठी अवघड काम आहे. गलत दरवाजा खटखटाया, चुकीच्या दारावर थाप मारली म्हणले तुम्ही. हे माझं काम नाही आहे. त्याने मग कुणाचं काम आहे? हे करू शकणारा व्यक्ती भगवान शिव आहे. आपण शिवाला प्रसन्न करून घ्यावं आणि शिवालाच त्या अयोनिजा पुत्राची मागणी करावी. तसं तुम्ही माझी तपश्चर्या केली आहे म्हणून मी सांगतो शिवांना जरा लवकर जा म्हणून, पण तरी तुम्ही प्रसन्न करून घ्यावं. झालं. महर्षी शिलादांनी शिवाच्या तपश्चर्येला प्रारंभ केला. अपेक्षा एकच की आपल्या पोटी एक अयोनिजा पुत्र जन्माला यावा. दीर्घकाळ तपश्चर्या सुरू ठेवली आहे. शिव प्रसन्न होतात का? झाले तर याची मागणी मान्य करतात का? आणि ती मागणी मान्य केल्यावर कशा स्वरूपाचा पुत्र जन्माला घालतात ते बघूया पुढच्या भागात. नमस्कार.